चला मंडळी, आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे गंगा आरतीला। आज आहे 20 तारीख आणि आमच्या आज कोपरखन्ने गावात गंगा आरती आहे आणि आयोजक आहे चेतन वेटा आणि श्री मनीष पाटील। तर चला ब्लॉग कंटिन्यू हा बघा। आज गंगा आरती तुम्हाला बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये आमच्या कोपरखन्ने गावातील। आणि 21 तारखेला सकाळी दिवाळी पहाट आहे, सकाळी 5:30 वाजता। तर आजचा 20 तारखेचा प्रोग्राम आहे 6 आणि 7 गंगा आरती। जर तुम्हाला आज घेऊन जाते मी। चला आपण निघूया आता वाजले 5:30। तर चला ब्लॉग तुम्हाला तिथेच कंटिन्यू करेन। चला निघूया। निघालेले सगळं रांगोली वगैरे काढून घेतलेली आहे इथे, हे बघा। आणि पारसला सांगले दिवे लावायला आणि आपल्याला आमंत्रित केलेलं आहे। चला निघूया आता आपण। मी निघालेली आहे, चला। चला मंडळी, आपण आता पोहोचले आहोत। चला आपण आता पोहोचले आहोत। चला आता तळ्याच्या इथे जाऊया खाली। तर चला मंडळी, तुम्हाला आणि इथं पूजेची तयारी चालू आहे आणि तिथं इथं सर्व सगळी अशी मंडळी जमलेली आहेत। तर बघू शकता मंडळी, आता 6 वाजता आरती चालू होणार आहे आणि इथं पूजा चालू आहे। चला ब्लॉग कंटिन्यू राहिला आजपर्यंत बघा। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। कार्यक्रम होणार आहे। तर मंडळी बघा, गंगा आरतीला तयारी करून ठेवलेली आहे सगळी इथे बघा। तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। रोशन, बाहेर गाड्या पार्किंग करू।
गंगा आरती या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यानंतर उद्या सगळ्यांना सांगू इच्छितो 6 वाजता दिवाळी पहाट ठिकाणी दिलेला आहे, त्यांचा या ठिकाणी खास सत्कार होणार आहे। डोळ्यांना पाणी लावा जेलेन नेत्रोदस्मरशः आचम्यः 3 वेळेस पाणी प्यायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमो नमः, ओम गोविंदाय नमः। हस्तम साक्षात हात जोडा, मनामध्ये भगवान विष्णूचं ध्यान करा, देवाला नमस्कार करा। हरे ओम यजमानस हरे हे ओम केशव नारायणाय मनोरथ सिद्ध्यर्थम सकल भक्तगणा है रोहन पाटील मस्त वाजवतात भारी। उपचार द्रव्य गंधाक्ष पुष्पम समर्पयामि, अक्षरान् समर्पयामि। घंटानादम कुर्यात्, घंटी वाजवा, घंटानादम कुर्यात्।
आकाशामध्ये सूर्यदेव आणि चंद्रदेवाला नमस्कार करा. हरी हे ओम सूर्याय नमः निधिं कुरु वरुणाय नमः. महाकळसामध्ये फुल घाला. सकल पूर्णार्थे गंधाक्ष पुष्पं समर्पयामि. अक्षरां समर्पयामि. पूर्वे ऋग्वेदां समर्पयामि. एक पाणी तांबडा सुधा अनेन कृतपूर्ण घंटा कलश दीप देवता प्रियंकां नमः. पुन्हा नमस्कार करा. हरि ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपेटजम्बो फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमार्पयामि. हरि ओम गणगणपते नमो नमः. नेत्रे दोन पसरे अत्यंत ते साजरे माता सिंदूर पाजरे वैवरे वाकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखुनी चिंता हरे गोसावे सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे त्या मोरयाला स्मरे. हरि ओम गण गणपते नमो नमः. सकल मनकामना सिद्ध्यर्थं मंत्रपुष्पा या सर्वेषामनन्तदसिधात्रियातं नमामि वसुंधरा. ओम प्राणाय नमः स्वाहा. अपनाय नमः स्वाहा. व्यानाय नमः स्वाहा. उदराय नमः स्वाहा. समनाय नमः स्वाहा. समर्पयामि. हरि ओम नमो नमस्ते स्फटिका प्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुपाशहस्ताय च शासनाय जयाद्राकाय नमो निर्विघ्नं कुरु मे देवा. शुभकार्येषु सर्वदा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुत सखा त्वमेव त्वमेव विद्याधुरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव.
लाईट ऑफ करा. चला मंडळी, आपली झाली आहे गंगा आरती. आता चला मला परत दाखवू दे का.
कार्य लाभले. भारत माता की जय, भारत माता की जय. आज या ठिकाणी गंगा आरतीचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त गावचे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सोपान महाराज, गावच्या प्रथम नगरसेविका आणि ज्यांच्या कालावधीमध्ये ह्या अतिशय अशा सुंदर तलावाची निर्मिती झाली ते ह्या गावच्या प्रथम नगरसेविका अनिता पाटील, मंचावर उपस्थित माजी नगरसेवक केशव अंकल, शिरीष पाटील, शरद पाटील, माझ्या ग्रामविकास मंडळाचे सर्व सदस्य, मी चेतन वेटा, आदेश म्हात्रे, मनीष पाटील आणि आदेश आगासकर यांच्या नावाने सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. की आज कोकण खेळण्याच्या जे ग्रामविकास मंडळातून प्रगती चालू आहे त्या प्रगतीला हा एक मानाचा तुरा ह्या तरुण मंडळीने या ठिकाणी आज करून दाखवलं. त्याबद्दल मी या तरुण वर्गाचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो. मंजूर आज माझं असं मला अभिमानाने म्हणावंसं वाटतं की तलाव निर्माण करत असताना या ठिकाणी कुठल्या प्रकारची इंजिनिअरिंग असं ठरलं नव्हतं की अशाच प्रकारे तलाव या ठिकाणी बांधावा. हे नरक कुंड होतं. या ठिकाणी सर्व लोक पळून चालले होते, परंतु आदरणीय सिटी इंजिनियर ढगावकर साहेब आणि नेरकर साहेब यांच्या माध्यमातून या तलावामध्ये त्यांनी मला विचारलं की तलाव कशा पद्धतीने बांधायला हवा. मी त्यांना सांगितलं की मला काशीच्या गंगाट घाटासारख्या पायऱ्या या ठिकाणी बनवून पाहिजे. या ठिकाणी आयोजन केलं. संपूर्ण गावाने त्यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये कुठल्या प्रकारचा विषय न आणता मी अधिक काही न बोलता या तरुणांना एकच आव्हान करेन की ज्या ज्या चांगल्या गोष्टी करायच्या असतील सुरुवातीलाच आपण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सोपान महाराज यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आपण निश्चित केलं. ग्रामविकास मंडळ आपल्या ज्या ज्या चांगले कार्यक्रम असतील त्या त्या कार्यक्रमासाठी पूर्णपणे पाठिंबा देईल. मी या ठिकाणी छोटासा अरविंद पाटलांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. हा जी स्टेजची निर्मिती आहे ही अरविंद पाटलाने 2 दिवसात करून दिली. अरविंद पाटील खरंच मी तुझं या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण आज सुंदर असा नजारा या ठिकाणी ह्या आपल्या तरुण मित्रमंडळांनी आणि मी पुन्हा एकदा आदेश म्हात्रे, चेतन वेटा, आदेश आगासकर आणि मनीष पाटील यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. खरोखरच तुमचा असा हा कार्यक्रम आयोजक आहेत ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्या सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो. उद्या 5:30 वाजता या ठिकाणी दिवाळी पाठ सुरू होणार आहे. त्यानंतर 8 वाजता जेवढे गावातील भजन मंडळी आहेत त्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी या आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. यानंतर मी आपल्या गावचे स्वीकृत नगरसेवक समाजसेवक शिरीष प्रभाकर पाटील यांना विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्रीराम जय श्रीराम. आपण तिकडून बोला थोडं. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सर्वप्रथम या कोपरखेरणा नगरीतील सर्व भाविकांना या माझ्या परिवारातर्फे व भारतीय जनता पार्टी कोपरखेरणा हार्दिक शुभेच्छा. आज खरोखरच चेतन व आदेश म्हणजे सर्वच व्हीएन ग्रुप, म्हणजे मी असं म्हणत नाही की दोघेच जण, कारण या जो हा उत्सव साजरा केलाय तो या व्हीएन ग्रुपने खरोखरच कौतुकाबत त्यांचं काम आहे. आणि ह्या काम करताना त्यांनी जे काही आज नियोजन केलंय त्या नियोजनाचं त्यांचं कौतुक करावंच लागेल. म्हणून माझं सर्व या समाज बांधवांना एक विनंती आहे
की खरोखरच या व्हीएन ग्रुपसाठी एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि खरोखर ते दोघे तिघे म्हणजे चेतन, आदेश आदेश आकाशकर आणि हरीश, जेणेकरून त्यांनी गंगा आरती खरोखरच त्याचं म्हणजे वैशिष्ट्य आहे. कुठलेही भजन आरती करायची असेल तर त्याचा हातखंडा कोणी पकडू शकत नाही कोपरखंडात, आणि त्याचा आशीर्वाद असेल तर तो माणूस कधीच मागे पडू शकत. आणि मला आशा आहे की त्याचा आशीर्वाद आमच्यावरती नक्कीच असेल. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हा तलाव जिथंही आयोजन केलंय, हे तलावाची निर्मिती म्हणून संदीप नाईक साहेब आहेत. ज्यावेळी ते स्थायी सभापती होते त्यावेळी त्यांनी तलाव व्हिजन हे अख्ख्या नवी मुंबईत आणलं, आणि त्या व्हिजन अंतर्गत तलाव आपण केला. त्या तलावाला भरघोस निधी दिला आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा तलाव निर्मित केला. त्याच्यामुळं मी संदीप नाईक साहेबांचं, माजी आमदार व माजी सभापती यांचंही हार्दिक आभार मानतो की आम्हाला हे असं सुसज्ज तलाव या कोपरखंड नगरीसाठी त्यांनी दिलं. आणि व्हीएन ग्रुप यांना पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही भव्य दिव्य असं सोहळा करण्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. गंगा माते की हर 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 हर. दीपावलीच्या सर्व कोपरखंड ग्रामस्थांना शुभेच्छा. कोपरखंड ग्रामविकास आपणा सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे गंगा आरती याचं नियोजन करणारे या ठिकाणी मुलं आहेत. त्या अगोदर या स्टेजवर असणारे माझे माननीय श्री शिवराम पाटील साहेब, सौभाग्यवती आणि नशीराम पाटील, श्री केशव म्हात्रे साहेब, श्री शिरीष पाटील साहेब, शरद पाटील साहेब सर्व उपस्थित या ठिकाणी. आणि या मनीष हे माझ्यासाठी आनंद वाटते या गोष्टीचा. ही मुलं दोन्ही मला भेटण्याकरता आल्यानंतर की आपल्याला महाराज असं असं करायचं आहे. ओके, चांगला कार्यक्रम आहे. मग आम्ही पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गंगामातेचे या ठिकाणी पूजन झालं आणि गंगामातेची आरती झाली. हा जो कार्यक्रम या ठिकाणी या तलावामध्ये आता शिवराम पाटील साहेब, शिरीष पाटील यांनी उल्लेख केला आणि सांगितलं काय ते. हा कोपरखेड गावामध्ये असणारा हा तलाव आहे. ज्या कोपरखेड गाव सेक्टर 19-20 असणारा हा त्यांच्या लगत असणारा हा तलाव आहे. हा तलाव म्हटल्यानंतर एक सांडपाण्याचा तलाव होता. महापालिकेच्या माध्यमातून संदीप नाईक साहेबांच्या निधीतून जे काय असेल ते, पण मी या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की शिवराम पाटील साहेब या ठिकाणी नगरसेवक असताना, माननीय श्री अनिता शिवराम पाटील हे नगरसेवक असताना या ठिकाणी उभे राहून काम करत होते. मी गोठोली गावामध्ये एकदा असताना बालकृष्ण पाटील यांच्याजवळ हा विषय निघाला की बाबा आमच्या गावचा असा तलाव झालेला आहे. हो महाराज, सांडपाणी चालू असणारा घाण तलाव आणि तो नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. शिवराम पाटील त्या ठिकाणी काम करत आहे. एकंदरीत गावासाठी हे चांगलं कार्य झालं. तिथं सांडपाणी होतं आणि घाण होत होती, त्याला सुंदर करण्याचं काम शिवराम पाटील साहेबांनी केलेलं असेल, महापालिकेचे संदीप साहेबांनी निधी दिली असेल, जे काय असेल ते, पण सतत उभं राहून कार्य केलं. हा आत्ताचा जो काही कार्यक्रम झाला गंगा घाटाचं या ठिकाणी नियोजन मार्बल लावण्यात येईल आणि सुंदर असं तलाव जे आहे त्याच्या खालचं तळ सुद्धा दिसेल. महाराष्ट्र असे त्यांनी ग्वाही दिली आणि त्या पद्धतीने आज या तलावाचं तळही दिसते. फिल्टरची मशीन लावलेली आहे आणि या तलावामुळे आमच्या सारख्या सामान्य या ठिकाणी कोपरखेडला राहणाऱ्या जे या ठिकाणी बसतात अशांचं जे घर आहे त्यांचा व्हॅल्यू वाढला. बस हे कार्य करणं खूप मोठं आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला अभिमान आहे. आणि आज या ठिकाणी तुम्ही या मुलांना ही जी संकल्पना सुचली की एक धार्मिक कार्य, आध्यात्मिक कार्य आपल्याकडून जीवनामध्ये घडावं. नेहमीच क्रिकेटच्या मॅच खेळत असतात, पण हे कार्य तुम्हाला घडलं याबद्दल ग्रामविकास मंडळाच्या वतीने, माझ्या श्री विठ्ठल सेवाकरी मंडळाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देत आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा तुम्हाला धन्यवाद. पण त्या आहेत त्या जर कोणाला सोडायच्या असतील इथे
तर आपण या ठिकाणी दिवे ठेवलेले आहेत. महिला वर्गाला विनंती आहे, आपण या ठिकाणी दिवे सोडू शकता. धन्यवाद. या प्रोग्रामविषयी माहिती दिली आहे काका, तर सांगू शकता तुम्ही? या एकत्रित तरुण वर्गाने हा जो अतिशय चांगला कार्यक्रम केला. काशी विश्वेश्वराला गंगा घाटावर आलेले होते, त्या पद्धतीने एखादी आरती या ठिकाणी व्हावी ही कल्पना आमच्या मनात होती, परंतु आम्ही प्रत्यक्षात उतरू शकलो नव्हतो. परंतु ह्या मुलांनी हे अतिशय चांगला आणि नियोजनबद्ध असं या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगला केला. आम्ही ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे आणि याही पुढे जी जी चांगली कामं आहेत ह्या ग्रुपनं आपल्या जी हनुमान जयंतीची पालखी असते त्यामध्ये सुद्धा एक अतिशय ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून गावाला एक आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि हा दुसरा एक प्रोग्राम करून या गावाला एक चांगला कार्यक्रम या तरुण वर्गाने दिलेला आहे. मी या तरुण वर्गाचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो आणि आज दीपावलीच्या निमित्तानं तमाम सर्व जनतेला तसेच या माझ्या तरुण वर्गाला मी दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला मंडळी, आता कार्यक्रम झालेले आहे. आता आपण भेटूया मंडळीला जे या आयोजक केले होते आधीचे. चला. अरे त्यांच्याकडे आर्थिक शक्ती आहे या गावकीची, त्यांनी न करता हे माझ्या तरुण वर्गाने केलं याचा मला खरोखरच त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे. आणि जर त्यांनी पुढच्या वर्षी म्हणजे करतीलच याच्याबद्दल सांगशील का नाही, आणि पुढच्या वर्षी कदाचित नवीन रूप नवीन काहीतरी मी आई एकदम प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी अजून त्यांनी भव्य दिवस साजरा करावा, कारण पुढच्या वर्षी कदाचित इथं तुम्हाला या स्टेजवर काही चेंजेस दिसतील. हे राजकारण करत नाही आहे, पण मला पूर्ण शाश्वत आहे की पुढच्या वर्षी या स्टेजवर काहीतरी चेंजेस दिसतील आणि याच्या जल्लोषात व्हीएन ग्रुपला आमचं सहकार्य असेल. त्यांना पुढच्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या दीपावलीच्या पुढच्या वर्षापर्यंत ह्या वर्षी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या कामाचं खरोखरच कौतुक करतो. पण दादा, आज वाटलं नाही आपण कोपरखेरणेत होतो, असं वाटतं काशीला होतं, त्याच घाटावर होतं. खरंच आम्हाला पण तसंच वाटलं. धन्यवाद चेतन, धन्यवाद मनीष. खूप सुंदर असा प्रोग्राम रंगवला. खरंच आपल्या कोपरखेरणे गावाचं नाव आता खूप फेमस होणार म्हणजे होणार, कारण हे नवी मुंबई पहिली वेळ आपल्याच गावात झालेलं आहे. याचं श्रेय सर्व व्हीएन ग्रुपला असेल. धन्यवाद दादा. तर चेतन, खूप सुंदर असा कार्यक्रम होता, खूप सुंदर. ते भाऊ तर आपल्या इथं आहेत हरेश भाऊ, थोडी माहिती सांगणार का? खूप सुंदर असा तुम्ही कार्यक्रम केला आपल्या कोपरखेरणे गावात. ॲक्च्युली मी आता आपली माई माऊली आहे, माई माऊलीची आरती करताना बरेच रीलमध्ये वगैरे सगळ्यांनी बघितलेलं. त्याच्यानं मला सांगितलं की म्हणजे 11 आवडलं की असा कार्यक्रम ठेवला आहे गावात. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि 2 दिवस अगोदर मी उज्जैनला पण गेली, तुमची आरती घेऊन आलो. संकल्पना चांगली वाटली, आरती पण प्रॉपर पाहिजे म्हणून घेऊन आलो आणि मग आज तुम्ही बघितली आरती. असंच दरवर्षी आपल्या गावात कार्यक्रम म्हणजे दरवर्षी कार्यक्रम चांगले झाले पाहिजे. कार्यक्रम गावात गेले गावात तर आपण सहकार्य नक्कीच करणार. चालेल, थँक्यू. चला, हे बघा ताईच आले, सलोनी आले, नावच नाही बाई. हे बघा मस्त भारी. कसा वाटला आजचा कार्यक्रम तुम्हाला? छान एकदम ना. सलोनी, तुला कसा वाटला? चला मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल गंगा आरती तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओला. चला, सकाळी 5 वाजता. चला, बाय.